जय हिंद फ्रेंड्स, वेलकम बॅक. आज आपण पाहणार आहोत 2022 पेपरचा पार्ट दुसरा. तर चला सुरुवात करूयात. प्रश्न क्रमांक कितवा आहे? 41वा. महाराष्ट्र राज्यात 1911 ते 1921 या दशकात लोकसंख्या वाढ ऋणात्मक होती. याचं कारण काय? इन द डेकेड 1911-1921 पॉप्युलेशन ग्रोथ इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र वॉज निगेटिव्ह. द रिझन बिहाइंड इज. तर याचं कारण आहे साथीच्या रोगामुळे मृत्यूदरातील वाढ. बघा, ह्या दशकामध्ये काय काय झालेलं होतं? वर्ल्ड वॉर वन झालेलं आहे. त्यानंतर महात्मा गांधीजी भारतात आलेले आहेत. लखनौ पॅक्ट साइन झालेला आहे 1916ला. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1919 आलेला आहे. ठीक आहे. आता 1921 या वर्षाला काय म्हटलं जातं? तर 1921 या वर्षाला म्हटलं जातं डेमोग्राफिक डिवाइड. ठीक आहे. 1921 पासून लोकसंख्या भारताची वाढतच गेलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्य कृषी बाजार मंडळाची स्थापना कधी झाली? हा प्रश्न आयोगाने कॅन्सल केलेला आहे, कारण की याची स्थापना झालेली आहे 1984 मध्ये आणि ऑप्शन मध्ये दिलेलं नाहीये. कोणत्या ऍक्ट नुसार याची स्थापना झालेली आहे? तर तो ऍक्ट आहे महाराष्ट्र ऍग्रिकल्चर प्रोड्यूस मार्केटिंग डेव्हलपमेंट अँड रेग्युलेशन कायदा 1963. आणि महाराष्ट्र स्टेट ऍग्रिकल्चर मार्केटिंग बोर्ड कलम नंबर 39 सब क्लॉज ए याच्या अंतर्गत इस्टॅब्लिश करण्यात आलेला आहे. DPSP चा कलम नंबर 39 सब क्लॉज ए. भारतात रिकाम जागा या पिकाला सुवर्णतंतू म्हणतात, गोल्डन फायबर म्हणतात. तर त्याचं उत्तर आहे ताग. ताग भारतामध्ये सर्वात जास्त कोणकोणत्या राज्यात उत्पादन घेतलं जातं? तर पश्चिम बंगाल, नंतर आहे आसाम, ओडिसा, बिहार, आंध्र प्रदेश, मेघालया, त्रिपुरा. ओके. नेक्स्ट प्रश्न, महाराष्ट्राच्या पश्चिमेस उत्तर दक्षिण दिशेस कोणता पर्वत डोंगर आहे? सर्वांना माहिती आहे सह्याद्री. ऑप्शन नंबर 4. इझी प्रश्न आहे. नेक्स्ट प्रश्न, पुढील विधाने योग्य की अयोग्य? शेतीच्या व्यापारीकरणाने भांडवलदारी शेती प्रक्रियेस उत्तेजन मिळाले नाही. शेतीच्या व्यापारीकरणामुळे भाडेतत्वावरील वहिवाट आणि वाटे हिस्स्यामधील जमीन लागवडीचे प्रमाण वाढले. Commercialization of agriculture did not promote capitalist agriculture. Commercialization of agriculture intensified tenant and sharecropping. तर लक्षात ठेवा, दोन्ही विधान चुकीचे आहेत. ठीक आहे. भांडवलदारी शेती प्रक्रियेला उत्तेजन मिळालेलं आहे आणि याचं प्रमाण वाढलेलं नाही, कमी झालेलं आहे. आता एक लक्षात ठेवा, शेतीची व्यापारीकरण हा कन्सेप्ट ब्रिटिशरांनी इंट्रोड्यूस केलेला होता जास्त उत्पादन काढण्यासाठी. त्याच्यासाठी टेक्नॉलॉजीचा, फर्टिलायझरचा वापर करा. नगदी उत्पादनाचं नगदी पिकांचं उत्पादन घ्या, जसं की चहा, नंतर इंडिगो म्हणजे नीळ. ठीक आहे. नीळ, ऊस, कापूस यासारखी नगदी पिके. ठीक आहे. आणि आता ह्या शेतीच्या व्यापारीकरणाचे दुष्परिणाम काय काय झाले? आता टेक्नॉलॉजी वापरायलोत, फर्टिलायझर वापरायलोत, म्हणजे काही काळानंतर जमीन नापीक होणार. लहान शेतकऱ्यांना हे अफोर्डेबल नाहीये. ठीक आहे. लहान शेतकऱ्यांना अफोर्डेबल नाहीये आणि काही काळानंतर जमीन नापीक व्हायली म्हणजे कसं होणार? अन्न सुरक्षेची समस्या उद्भवणार. ओके. आणि सॉइल इरोजन तर होणारच त्याच्यामुळे. नेक्स्ट प्रश्न आहे, महाराष्ट्रामध्ये लोह खनिजाचे साठे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहेत? आता एक लक्षात ठेवा, महाराष्ट्राच्या दोन पट्ट्यामध्ये सर्वात जास्त खनिज संपत्ती पाहायला मिळते. महाराष्ट्राचं जेवढं एरिया आहे त्या एरियाच्या 19% एरियामध्ये लोह खनिज म्हणजे खनिज संपत्ती पाहायला मिळते. ठीक आहे. ते दोन पट्टे कोणते? एक तर आहे कोकण आणि दुसरा आहे विदर्भ. ओके. आता लोह खनिज कोकणामध्ये जांबा खडकापासून पाहायला मिळतात आपल्याला. तर जांबा खडक प्रामुख्याने सिंधुदुर्ग, कोल्हापूर, त्यानंतर आहे रत्नागिरी, रायगड या ठिकाणी. ठीक आहे. पूर्व विदर्भामध्ये लोह खनिज हे टेकोनाइट या खडकापासून मिळतो. आणि विदर्भातील कोणकोणत्या शहरामध्ये प्रामुख्याने मिळतो? तर गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर आणि गोंदिया यासारख्या जागेवरती मिळतो. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील शेती क्षेत्रासंबंधी काही समस्या दिलेल्या आहेत, म्हणजे ह्या चारही पण समस्या आहेत. त्यापैकी सामाजिक स्वरूपाची कोणती समस्या आहे? ओके. सोशल इन नेचर कोणती आहे? हवामानाची
प्रतिकूल परिस्थिती बघा, हे तर क्लायमेट रिलेटेड समस्या आहे. मर्यादित कृषी संशोधन, आर्थिक भांडवलाचा अभाव. तर आर्थिक भांडवलाचा अभाव आणि मर्यादित कृषी हे तर मानवनिर्मित समस्या आहेत. आणि उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, शेती जमिनीचे विभाजन. ठीक आहे. आता शेती जमिनीचे विभाजन, पुढे आपल्याला अजून एक प्रश्न आहे याच्यावरती. नेक्स्ट प्रश्न, आता हा त्यावेळेसचा करंट अफेअर रिलेटेड प्रश्न आहे. खालीलपैकी एक भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील बंदर आहे. आता लक्षात ठेवा, भारताच्या पश्चिमेला अरबी समुद्र, इकडे आहे बे ऑफ बेंगॉल. आपल्याला कांडला गुजरात मधलं, ज्याला दीनदयाल पोर्ट असं पण म्हणलं जातं, टायडल पोर्ट असं पण म्हणलं जातं. ओके. तर हे आहेत पश्चिम किनारपट्टीवरती. अजून कोणकोणते आहेत? नावा शेवा, ठीक आहे, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट असं पण म्हणलं जातं. मुंबई पोर्ट ट्रस्ट महाराष्ट्रामध्ये आहे. मोरमुगाव गोव्यामध्ये आहे. त्यानंतर कोची केरळामध्ये आहे. अजून कोणकोणते आहेत? तर तुतीकोरीन तमिळनाडूमध्ये आहे. विशाखापट्टणम आंध्र प्रदेशमध्ये. पोर्ट ब्लेअर अंदमान आणि निकोबार मध्ये आहे. ठीक आहे. पारादीप ओडिसामध्ये आहे. पुढचा प्रश्न पाहायचा आहे आता. महाराष्ट्रात मे महिन्यात सरासरी तापमान सर्वात जास्त रिकाम जागा या प्रदेशात असते. तर महाराष्ट्रामध्ये मे महिन्यात सर्वात जास्त तापमान पूर्व विदर्भामध्ये असते. ठीक आहे, पूर्व विदर्भामध्ये असते. नेक्स्ट प्रश्न, आता हा प्रश्न बघा. भिलाई लोह आणि पोलाद उद्योग स्थित असलेले राज्य कोणते? भिलाई आयर्न अँड स्टील इंडस्ट्री हे छत्तीसगड मधील दुर्ग जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत 1959 मध्ये आपण रशियाच्या मदतीने हा पोलाद उद्योग सुरू केलेला आहे. ठीक आहे. आता यावरती पुढे आपल्याला अजून एक प्रश्न पाहायला मिळणार आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्य शासनाने नील क्रांती धोरण केव्हा जाहीर केले? आता एक लक्षात ठेवा, 2022 मध्ये नील क्रांती विचारलंय, 2023 मध्ये आपल्याला श्वेत क्रांती बद्दल विचारलेलं आहे. तर नील क्रांती 2017. आता एक लक्षात ठेवा, सातव्या पंचवार्षिक योजनेमध्ये काय केलं होतं? सातव्या पंचवार्षिक योजना 1985 ते 1990 या दरम्यान नील क्रांतीला चालना मिळालेली आहे. आता बाकीच्या क्रांतीत बघूया, जसं की पेट्रोल उत्पादनासाठी काळी क्रांती, निळ क्रांती म्हणजे मत्स्य उत्पादन, श्वेत क्रांती म्हणजे दूध रिलेटेड. आता बघा, आपण पहिल्यांदा बघितलं होतं ज्यूट उत्पादनाबद्दल, तर त्याला म्हणतात सुवर्ण तंतू क्रांती. आणि नुसतं सुवर्ण क्रांती म्हटलं तर मधाचं, फुलांचं, औषधी वनस्पती, मसाले यांचं उत्पादन करणं. हरित क्रांती म्हणजे कृषी उत्पादन, आपल्याला माहिती आहे. खतांची क्रांती म्हणजे ग्रे क्रांती असं पण म्हणलं जातं. आता अजून पिवळी क्रांती म्हणजे तेलबिया उत्पादन. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, आता बघा, ग्रामीण भागातील लोकसंख्या सतत कमी होत आहे कारण. आता ग्रामीण भागात लोकसंख्या कमी होत आहे कारण की मायग्रेशन होत आहे ग्रामीण भागातून शहराकडे स्थलांतर. उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, फक्त बी. ठीक आहे. बाकीचं जन्मदर कमी झालेला आहे, मृत्यूदर जास्त आहे, हे असं काही नाहीये. रोजगार उपलब्ध कमी आहे, हे पण नाहीये. पुढचा प्रश्न बघा. महाराष्ट्राच्या हवामानावर खालीलपैकी कोणत्या प्राकृतिक रचनेचा सर्वात जास्त परिणाम झालेला आहे? तर सर्वात जास्त परिणाम कोणाचा झालेला आहे? जेवढं मोठं ऑप्शन तेवढं जास्त आन्सर येण्याचे चान्सेस. आणि ह्या आन्सर मध्ये दोन दिलेले आहेत. सह्याद्री पर्वत पण दिले आणि सातपुडा डोंगर रांगा पण दिलेले आहेत. ठीक आहे. तर उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. इझी कॅटेगरीचा प्रश्न आहे. आता एक लक्षात ठेवा, महाराष्ट्राचं हवामान तर आपल्याला बघितलं, सातपुडा डोंगर रांगा, सह्याद्री पर्वत. जर त्यांनी विचारलं असतं महाराष्ट्रातील सर्वात जास्त एरिया कोणत्या पठाराने कव्हर केलेला आहे, तर ते आहे दख्खनचं पठार. कोणतं? दख्खनचं पठार. पुढचा प्रश्न बघूयात. आता 2023 मध्ये आपल्याला दख्खनच्या पठारावरती प्रश्न पाहायला मिळणार आहे. ओके. पुढचा प्रश्न आहे आपला, गुजरात राज्यातील उकाई हा बहुउद्देशीय प्रकल्प कोणत्या नदीवरती आहे? तर तो आहे तापी नदीवरती. साबरमती, तापी, नर्मदा ह्या वेस्टर्न फ्लोईंग रिव्हर आहेत, म्हणजे अरबी समुद्राला जाऊन मिळतात. तापी, नर्मदा यांचा उगमस्थान सातपुरा इकडेच होतो. आपल्या सर्वांना माहिती आहे काय कसे फ्लो होते. ओके. खूप वेळेस डिस्कस केलेला आहे ह्या तिन्ही नद्यांना. आता पुढचा प्रश्न करंट अफेअर रिलेटेड आहे. 1993 मध्ये सरकारने रिकाम जागा यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमाची गुंतवणूक करण्यासाठी समिती नेमली आहे. 1993, डिसइन्व्हेस्टमेंट इन पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेस अंडर द चेअरमॅनशिप ऑफ
तर याचं उत्तर आहे सी, रंगराजन. ठीक आहे, सी, रंगराजन. आता हा करंट अफेअर रिलेटेड आहे. आता पुढचा प्रश्न पण करंट अफेअर रिलेटेड आहे. आता हा प्रश्न बघा, सोपा प्रश्न आहे, इझी कॅटेगरीचा आहे म्हणू शकतो. देशातील द्वितीय क्रमांकाचा कृषी प्रधान उद्योग कोणता? तर तो आहे साखर. देशातील सर्वात जुना जुना म्हणलं कोणता? सुती कापड उद्योग. जलद औद्योगिक, दुसरं पंचवार्षिक योजना, स्टील आणि लोह आणि स्टील उद्योग. आता बघा, लोह आणि स्टील उद्योग यावरतीच रिलेटेड 3 प्रश्न आपल्याला आहेत. 2 तर बघितले आपण. ठीक आहे, भिलाईवाला बघितला, आता लोह हे पण बघितलं. अजून एक प्रश्न आहे, आणि नवीन तंत्रज्ञानाचा वापर, वाहन उद्योग. तर उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. नेक्स्ट प्रश्न आहे, नियंत्रण आणि महालेखा परीक्षक सीएजी यांना पुरवणी लेखा परीक्षणाचे आदेश देण्याचा अधिकार असून लेखा परीक्षक अहवाल प्राप्त झाल्यापासून किती दिवसाच्या आत ते त्यावर टिप्पणी करू शकतात? CAG has a right to order conduct of a supplementary audit and he may also comment upon the audit report within the day from the day of receipt of audit report. तर याच्यासाठी 2 महिन्याचा कालावधी असतो, 60 दिवस. CAG यांची अपॉइंटमेंट प्रेसिडेंट करतात 5 वर्षासाठी. ठीक आहे, किती वर्षासाठी? 5 वर्षासाठी. CAG कलम नंबर 148 मध्ये आहे. आणि CAG ला शासनाचा मित्र, तत्वज्ञ व मार्गदर्शक असं पण म्हटलं जातं. फ्रेंड, फिलॉसॉफर अँड गाइडर ऑफ गव्हर्नमेंट. त्यानंतर केंद्र आणि राज्य सरकारच्या उत्पन्न व खर्चाचे लेखापरीक्षण म्हणजे ऑडिट करण्याचं काम त्यांच्याकडे असतं. नेक्स्ट प्रश्न आहे, राजकोषीय त्रुट आणि वर्षभरातील व्याज भरणा यातील फरकाला काय म्हणतात? द डिफरन्स बिटवीन फिस्कल डिफिसिट अँड इंटरेस्ट पेमेंट ड्युरिंग द इयर इज कॉल्ड ॲज अ, त्याला काय म्हणतात? प्रायमरी डिफिसिट. आणि वित्तीय त्रुट म्हणजे काय? फिस्कल डिफिसिट म्हणजे, बघा, फिस्कल डिफिसिट म्हणजे सरकारचा एकूण खर्च आहे 100 आणि सरकारचं एकूण इन्कम आहे 80 रुपये. जो 20 रुपये आहे त्याला फिस्कल डिफिसिट म्हणतात. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न, केंद्रीय उत्पादन शुल्काची राज्यामधील वाटीसाठी 7व्या वित्त आयोगाच्या संदर्भातील विचार करा. ठीक आहे, 7व्या वित्त आयोगामध्ये काय काय मेन्शन केलेलं आहे आपल्याला असं विचारले त्यांनी. लोकसंख्येसाठी 25% वाढ, प्रत्येक राज्यातील गरिबांसाठी 33.5% वाढ. आता मला एक सांगा, प्रत्येक राज्यांसाठी, एक लक्षात ठेवा, प्रत्येक राज्यांसाठी कसं असेल, कारण की राज्याची जे पण त्यांना द्यायचं ठरवलेलं असतं ना, त्याच्यासाठी एक पर्टिक्युलर पॅरामीटर्स असतात. जसं की त्या राज्याचं जिओग्राफी कशी आहे, त्याच्यानंतर लोकसंख्या किती आहे, मग त्यानंतर रिव्हर्स किती आहेत वगैरे, या गोष्टीचा काय करता जातो, लेखाजोखा पाहिला जातो. त्याच्यानंतर ते डिसाईड करतात की किती काय द्यायचं. तर प्रत्येक राज्यातील गरिबांसाठी 33.5% आहे, हे विधान तर चुकीचं आहे बघा. ठीक आहे, तर ब कटलं तर हे गेलं, हे गेलं. आन्सर आहे ए डी किंवा ACD या दोन पैकी. ठीक आहे, तर पूर्ण आन्सर सी वरती डिपेंड आहे. तर राज्याच्या दरडोई उत्पादनाच्या वाढीसाठी 16.5% भार, हे विधान चुकीचं आहे. आन्सर आहे ऑप्शन नंबर 1, ए आणि डी. आता आपल्याला काय लक्षात ठेवायचं, वित्त आयोग म्हणलं की 280 कलम नंबर, प्रेसिडेंट अपॉइंट करतात 5 वर्षासाठी, या सर्व गोष्टी आपल्याला माहित आहेत. ओके, पण 14व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहे YV रेड्डी. 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहे NK सिंग. आता NK सिंग वरती पुढे एक प्रश्न आहे अजून. 16व्या पंचवार्षिक योजना डॉक्टर अरविंद पनगरिया. नेक्स्ट प्रश्न बघायचा आहे आता, खालील विधाने विचारात घ्या. ठेव विमा आणि पत हमी महामंडळ सुधारणा कायदा संसदेने 2021 मध्ये मंजूर केलेला. द डिपॉझिट इन्शुरन्स अँड द क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन अमेंडमेंट ऍक्ट पासेस इन द पार्लमेंट 2021. ओके, ठेव विम्याचा हप्ता ठेवीदाराकडून वसूल केला जातो. द डिपॉझिट इन्शुरन्स प्रीमियम इज रिकवर्ड फ्रॉम डिपॉझिटर. ठेव विमा हप्ता सर्व विमाधारक बँकांसाठी अनिवार्य आहे. द प्रीमियम द डिपॉझिट इन्शुरन्स प्रीमियम इज कंपल्सरी फॉर ऑल इन्शुर्ड बँक्स. आता बघा, मी तुम्हाला म्हटलं होतं की ब्रॅकेटमध्ये जे पण इन्फॉर्मेशन असते ती ऍडिशनल इन्फॉर्मेशन म्हणजे आन्सर येण्याची जास्त शक्यता असते. उत्तर ए बरोबर आहे. ए बरोबर आहे तर ऑप्शन तिसरं कटलं, आणि बी हे विधान चुकीचं आहे, सी हे विधान बरोबर आहे. ठीक आहे, ठेव विमा हप्ता सर्व विमाधारक बँकासाठी अनिवार्य आहे, कारण की बँकिंग प्रोसेस तेव्हाच पूर्ण होऊ शकते. ठीक आहे, कॉमन लॉजिकनं पण तुम्ही काढू शकला असतात. उत्तर आहे ऑप्शन नंबर 2.
पुढचा प्रश्न बघा, एलिमिनेशन मेथडनच काढणार आहोत आपण. संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना सप्टेंबर 2001 मध्ये सुरू करण्यात आलेली आहे. ठीक आहे, पाहूयात. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, मनरेगा, फेब्रुवारी 2006 मध्ये. हा प्रश्न कितीतरी वेळेस रिपीट झालेला आहे आणि आपल्याला माहिती आहे की बी हे विधान बरोबर आहे. बी हे विधान बरोबर आहे आणि आपल्याला योग्य विधानच विचारलेलं आहे. बी बरोबर आहे तर ऑप्शन पहिलं गेलं, चौथं गेलं. ठीक आहे. सी विधान वाचायची पण गरज नाहीये. तर आता पूर्ण डिसाईड करणार आहे संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना. तर हे विधान पण बरोबर आहे, सप्टेंबर 2001 मध्ये सुरू झालेलं आहे. नेहरू योजना, रोजगार योजना ऑक्टोबर 1989 मध्ये सुरू झाली. हे विधान बरोबर आहे. पण कशासाठी, त्याचं एम काय आहे, उद्दिष्ट काय आहे, तर त्यांचं उद्दिष्ट होतं की मागास जिल्ह्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला मागास जिल्ह्यामधील प्रत्येक व्यक्तीला 90 ते 100 दिवस तरी रोजगार उपलब्ध करून देणे हे त्याचं उद्दिष्ट होतं, ना की ग्रामीण गरिबांच्या फायद्यासाठी सुरू करण्यात आलेलं. ओके. पुढचा प्रश्न पाहायचा आहे. आता बघा परत 15व फायनान्स कमिशन कोण होते? एन के सिंग. 2016 ची एन के सिंग समिती कशाची संबंधित आहे? ठीक आहे. तुम्हाला माहित असेल तर वेल अँड गुडच आहे. ठीक आहे. आणि हा ऍक्च्युली अभ्यासाचा पण पार्ट आहे. आणि जर इन केस तुम्हाला लक्षातच नाहीये तर तुम्ही ट्रिक लावू शकता. आपलं जेवढं मोठं विधान तेवढं आन्सर येण्याची शक्यता जास्त. आन्सर आहे ऑप्शन नंबर 4, वित्तीय जबाबदारी आणि अर्थसंकल्पीय व्यवस्थापन कायदा. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघायचा आहे आता. आता वर बघितला होता आपण सोशल प्रॉब्लेम काय काय आहे भारताचे महाराष्ट्राच्या लँड रिलेटेड. ठीक आहे. आता बघा भारतात 1980-85 या काळात लहान जमीन धारकता होण्याची खालीलपैकी कोणती कारणे होती? विच ऑफ द फॉलोइंग वेअर द रिझन्स फॉर स्मॉल लँड होल्डिंग ड्युरिंग 1980 ते 85 इन इंडिया? तर वारसा कायदा बरोबर आहे. वारसा कायदा कसा असतो, आता बघा हे पॅरेंट्स आहेत, ठीक आहे, हे पती पत्नी आहेत, यांना 2 मुलं झाले आणि यांच्याकडे होती 50 एकर जमीन, लेट सपोज. मग ह्या 2 मुलाकडे 25-25 आली. मग ह्या मुलां मुलांना परत, हे मुलं आहेत ना, यांना परत 2-2 मुलं झाले. मग ती परत काय झाली, 12.5 अशी डिवाइड झाली. वारसा कायदा. वेगाने वाढणारी लोकसंख्या बरोबर आहे, ही काय लोकसंख्या वाढतच गेली आणि लक्षात ठेवा लोकसंख्या ही 2 into 4 4 16 32 अशा रेंजमध्ये वाढते आणि सोर्सेस हे 2 4 6 8 या रेंजमध्ये वाढतात. ग्रामीण कर्जबाजारी बरोबर आहे. लोक उत्पादन घेण्यासाठी शेतकरी काय करतात, जमीन गिरवी ठेवतात आणि त्यांना जर ते व्याज परत नाही करू शकले तर त्यांना त्यांची जमीन द्यावी लागते. त्याच्यामुळे त्यांना पहिल्यांदा सपोज 10 एकर जमीन आहे, 1 एकर त्यांनी कर्जासाठी दिलेली असेल, गिरवी ठेवलेली असेल, तर मग 9 राहिली. अशा पद्धतीने पण जमीन कमी होऊ लागली. आणि वेगाने वाढणारी संयुक्त कुटुंब पद्धत. आता लक्षात ठेवा, कुटुंब पद्धत म्हणतंय संयुक्त जॉईंट फॅमिली म्हणायलेत ते. आता मला सांगा, जॉईंट फॅमिली आहे 20 लोकांची आणि त्यांच्याकडे 100 एकर जमीन आहे, तर ते जर जॉईंट आहे तर ते डिवाइड करायला करणार. साधं लॉजिक लावा. उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, केवळ ए बी सी. ओके. आता बघा प्रश्न क्रमांक 68. रिपीटेड प्रश्न आहे, ह्याच पेपरमध्ये आपल्याला विचारलं होतं भिलाई, आणि मी आन्सर पण सांगितलं होतं तुम्हाला काय आहे. तर राऊरकेला, भिलाई, दुर्गापूर हे सार्वजनिक क्षेत्रातील 3 मोठे स्टील प्रकल्प कोणत्या पंचवार्षिक, ती पंचवार्षिक योजना आहे दुसरी पंचवार्षिक योजना, ज्याला आपण काय म्हणतो, महालनोबस प्लान. आणि उद्दिष्ट काय होतं, रॅपिड इंडस्ट्रियलायझेशन. काळ काय आहे, 1956 ते 1961. ठीक आहे. आणि दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये आपण कोळशावरती उत्पादन वाढविलं, नवीन रेल्वेचे मार्ग बनवले. 1957 मध्ये आपण अणुऊर्जा आयोग स्थापना केली. ठीक आहे. पहिले प्रमुख कोण होते, तर होमी जे बाबा होते. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च याची स्थापना पण केली आपण. त्यानंतर पहिली पंचवार्षिक योजना 1951 मध्ये आले. 1951 ते 1956. अध्यक्ष कोण होते, जवाहरलाल नेहरू. उपाध्यक्ष होते गुलजारीलाल नंदा. हॅरॉल्ड डोमर मॉडेलच्या आधारावरती बनवलेला आहे. दामोदर खोरे प्रकल्प बनवण्यात आलेला आहे. प्राथमिक क्षेत्रावरती महत्वाचा विकास घडवून आणलेला आहे. तिसरं पंचवार्षिक योजना केव्हा झाली, 1961 ते 1966. आता लक्षात ठेवा, तिसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये 1962 ला चायना सोबत युद्ध, 1965 ला पाकिस्तान सोबत युद्ध, 3 वर्षे कंटिन्युअस फमाईन आलेले होते. पहिल्यांदा IMF कडनं लोन घेण्यात आलेलं होतं. ओके. त्याच्यानंतर आलेले होते प्लॅन हॉलिडेज 1966 ते 1969.
त्याच्यानंतर आला पंचवार्षिक योजना 1969 ते 1974. 1974 आणि या चौथ्या पंचवार्षिक योजनेला आपण अशोक रुद्र मेनॉन मॉडेल वापरलं आहे. ठीक आहे. कृषी उद्योग आणि पायाभूत सुविधा यांच्यावरती भर दिलेला आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते, आता हा ठीक आहे, ते नंतर बघूयात. खालीलपैकी कोणते राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 चे उद्दिष्ट नाहीये? राष्ट्रीय लोकसंख्या धोरण हा महत्वाचा टॉपिक आहे एक्झामिनरचा. 3-4 वेळेस याच्यावरती प्रश्न विचारले. यावेळेस त्यांनी उद्दिष्ट नाही म्हटलंय. बालमृत्यूचे प्रमाण कमी करणे, बरोबर, बालमृत्यूचे प्रमाण कमी करणं हे उद्दिष्ट आहे. उलट बालमृत्यू दर म्हणजे इन्फंट मोर्टॅलिटी रेट 1000 जिवंत जन्मामागे 30 पेक्षा कमी करण्याचं लक्ष आहे. त्यानंतर सार्वत्रिक लसीकरण, बरोबर, सार्वत्रिक लसीकरण करणं, महिलांच्या विवाहाचं वय पुढे घेऊन जाणं, कारण की बालविवाह खूप होऊ लागले, आणि संसर्गजन्य रोगापासून अवेअरनेस क्रिएट करणं, त्यांना हेल्थ मेडिकल एड प्रोव्हाइड करणं, 2 मुलांचे लहान कुटुंब स्वीकारण्यास प्रोत्साहन देणं हे पण उद्दिष्ट होतं. तर आपल्याला नाही विचारलंय, ऑप्शन 3 याचं उत्तर आहे. गरीब मुलांसाठी मध्यान्ह भोजन हे उद्दिष्ट नाही. ओके. आता लक्षात ठेवा, माता मृत्यू प्रमाण म्हणजे मॅटर्नल मोर्टॅलिटी रेट 1 लाख जिवंत जन्मामागे 100 पेक्षा कमी करण्याचं उद्दिष्ट होते. ओके. आता पुढचा प्रश्न पाहायचा आहे आपल्याला. खालीलपैकी कोणत्या भारतीय रिझर्व्ह बँकेचा परिणात्मक परिणात्मक मौद्रिक उपाय नाहीये? ठीक आहे. नाही विचारलंय आपल्याला कोणतं, क्वांटिटेटिव्ह मॉनिटरी मेजर्स. तर लक्षात ठेवा, 3 हे क्वांटिटेटिव्ह मॉनिटरी मेजर्स आहेत, एक नाहीये. आपल्याला माहित आहे मॉनिटरी मेजर्स कशासाठी घेत होतात बघा. मेजर्स आपण कशासाठी घेत असतो, तर किमतीचं संतुलन करणं, रोजगाराच्या सुविधा, एम्प्लॉयमेंट जनरेट करणं, चलन विनिमयाच्या दरात व्यवस्थापना करणं, आर्थिक वाढीला गती प्राप्त करून देणं. ठीक आहे. हे तर झालं उद्दिष्ट वगैरे, कॉमन लॉजिकनं आपण आन्सर पण काढू शकतो उद्दिष्ट जर विचारलं तर. आता क्वांटिटेटिव्ह आणि क्वालिटेटिव्ह दोन प्रकारचे आहेत. तर बँक रेट, रोख राखीव म्हणजे CRR, आणि वैधानिक रोखता प्रमाण हे आहेत क्वांटिटेटिव्ह. ठीक आहे. आता बँक रेट काय असतो त्याला थोडंसं समजून घेऊया. आता लक्षात ठेवा, बँक रेट वाढला, ठीक आहे, बँकचा रेट वाढला, RBI कडून उधार कमी, आणि उधार कमी तर चलन पुरवठा कमी. बँक रेट कमी झाला तर RBI कडून उधारी वाढली, उधार वाढ, चलन पुरवठा वाढ. आता बँक रेटचा झाला हा इश्यू. कॅश रिझर्व्ह रेशो, CRR. जर CRR वाढलं, CRR जर वाढलं तर कर्जासाठी उपलब्ध पैसा काय होणार, कमी होणार. लक्षात ठेवा, कमी होणार. चलन पुरवठा मग कमीच होणार. CRR कमी झाला तर कर्जासाठी उपलब्ध पैसा वाढ, आणि चलन पुरवठा वाढते. स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो मध्ये कसं होतं, आता स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो वाढ झाली तर कर्ज क्षमता कमी, चलन पुरवठा कमी, आणि त्याविरुद्ध जर कमी झालं, SLR कमी झालं, तर कर्ज पुरवठा क्षमता वाढ, आणि चलन पुरवठा काय होणार, वाढ होणार. ओके. अजून चौथं महत्वाचं क्वांटिटेटिव्ह टूल कोणतं आहे? आता लक्षात ठेवा, खूप सारे टूल आहेत, आपल्याला फक्त 4 लक्षात ठेवायचे. ते आहे ओपन मार्केट ऑपरेशन. ओपन मार्केट ऑपरेशन, मुक्त बाजार व्यवहार. ओके. आता हे झाले महत्वाचे क्वांटिटेटिव्ह. आता बघूयात क्वालिटेटिव्ह टूल्स. तर क्वालिटेटिव्ह टूल्स आहे नैतिक समजावणी. कोणतं, नैतिक समजावणी. आता क्वांटिटेटिव्ह टूल्स कोणते, क्वालिटेटिव्ह टूल्स, त्यांचं पूर्ण एक्सप्लेनेशन तुम्हाला आपल्या PDF मध्ये मिळून जाईल, आणि PDF साठी टेलिग्राम चॅनल जॉईन करा. ओके. पुढचा प्रश्न आहे आता, सायन्सचे प्रश्न चालू होणार आहेत. खालीलपैकी कोणत्या पदार्थाची वैश्विक प्रवाहकता सर्वात जास्त असते? हायेस्ट थर्मल कंडक्टिव्हिटी. तर सर्वात हायेस्ट कंडक्टिव्हिटी आहे डायमंडची, पण ऑप्शन मध्ये आपल्याला डायमंड दिलेलं नाहीये. 2 नंबरला आहे सिल्वरची, चांदीची. 3 नंबरला आहे तांबे, आणि 4ला आहे अल्युमिनियम. पण आपल्याला उत्तर काय द्यायचंय, सर्वात जास्त ऑप्शन मध्ये कोण आहे तर चांदी. 1 नंबरला डायमंड, 2 नंबरला चांदी, 3 नंबरला कॉपर, 4 नंबरला अल्युमिनियम. ठीक आहे. आता डोळ्यासंबंधी प्रश्न विचारलेला आहे.
याच्या आधी आपल्याला डोळ्यासंबंधी प्रश्न विचारला होता रॉड आणि कॉन्स बद्दल. ठीक आहे, म्हणजे आय डोळा हा महत्वाचा टॉपिक आहे. ठीक आहे. पातळ पडद्याद्वारे प्रकाश डोळ्यामध्ये प्रवेश करतो त्याला रिकाम जागा म्हणतात, त्याला कॉर्निया म्हणतात. काय म्हणतात त्याला? कॉर्निया म्हणतात. आता लक्षात ठेवा, पहिल्यांदा प्युपिल आपला डोळा आहे. ठीक आहे, हे आय डोळ्यामध्ये प्युपिल काय करतं? डोळ्यात प्रवेश करणाऱ्या प्रकाशांच्या प्रमाणावरती नियंत्रण करण्याचं काम प्युपिलचं असतं. जसं की तुम्ही अंधाऱ्या रूम मध्ये आहेत तर तुमचे प्युपिल जे असतात ना ते मोठे करतात तुम्ही डोळे असे फाक म्हणजे काय म्हणतात त्याला, डोळे मोठे करतात. ठीक आहे. आणि तुम्ही जर दुपारच्या उन्हामध्ये गेलात तर तुमचे डोळे असे छोटे होऊन जातात. प्युपिल काय करतो त्याची कमी अमाऊंट ऑफ मध्ये लाईट इंटर होऊ देतो. ते काम आहे प्युपिलचं. ठीक आहे. मग प्युपिल मधून जे इंटर झालेले लाईट आहे ना तो आयरिश कडे जातात. मग आयरिश काय करतो? आयरिश डिसाइड करतो डोळ्यामध्ये किती प्रकाश प्रवेश करू द्यायचा. आणि त्याच्यानंतर आहे रेटिना. तर रेटिना काय करतो? रेटिना डोळ्याच्या मागलच्या भागाला असतो. प्रकाश हा प्रकाश संवेदनशील म्हणजे लाईट सेन्सिटिव्ह लेअर आहे. आणि आपण जे पण डोळ्यानं बघतोत ना तर ते जी इमेज बनते ना तर त्या इमेजला इलेक्ट्रिक सिग्नल द्वारे ब्रेन कडे पाठवून देण्याचं काम रेटिना करतात. ठीक आहे, लक्षात ठेवा या चारही गोष्टीचं फंक्शन काय काय आहे. आता पुढचा प्रश्न आहे प्रतिध्वनी. आपल्याला प्रतिध्वनी माहिती आहे, लहानपणापासून बघितलेलं आहे. ठीक आहे. आता हे जर रिजिड वॉल असेल एखादी तर तर आपला व्हॉइस ह्या वॉलला जाऊन धडकून वापस येतो, त्याला प्रतिध्वनी म्हणतात. आणि त्याच्यात अंतर किती पाहिजे? 17 मीटर पेक्षा जास्त किंवा 17 मीटर. ठीक आहे. उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. नेक्स्ट प्रश्न, रिकाम जागा अणूच्या मॉडेलमध्ये इलेक्ट्रॉनचा कोनीय संवेग म्हणजे अँग्युलर मोमेंटम ऑफ अन इलेक्ट्रॉन इज अन इंटिग्रल मल्टिपल ऑफ क्वांटिटी एच बाय 2 पाय. आतला याचं उत्तर आहे बोहर. बोहर अणूचा मॉडेल. आणि बोहर अणूच्या मॉडेलवरती दुसऱ्यांदा प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. याच्या आधी आपल्याला विचारला होता तो फॉर्म्युला 2n² मध्ये कोणत्या ऑर्बिट मध्ये काय असतं. ठीक आहे. आणि आपल्याला माहिती आहे बोहरच्या मॉडेलनं काय सांगितलं होतं की ज्या वेळेस ऑर्बिट मध्ये इलेक्ट्रॉन मूव्ह होत असतो ना तर नो एनर्जी लॉस इन ऑर्बिट. ओके. आणि हे त्याचे ऑर्बिट काय आहेत? के, एल, एम, एन. आणि ते कसे डिसाईड करतात? ठीक आहे. पहिला एन इक्वल्स टू 1 असेल म्हणजे के शेल तर 2n² आणि काय आहे एन 1 2 × 1 म्हणजे 2 आलं. त्यानंतर एल एल शेल मध्ये काय 2n² आणि दुसरी शेल आहे तर एनच्या जागेवर 2 टाका. 2 चा स्क्वेअर 4, 2 × 4 किती झालं 8. हे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. ओके. आता रुदरफोर्ड चा जो ऍटॉमिक मॉडेल आहे ना तर रुदरफोर्डनं एक एक्सपेरिमेंट केलेला आहे, तो आहे गोल्ड फॉइल एक्सपेरिमेंट. आणि प्रपोज काय केलं त्यांनी? न्यूक्लिअर मॉडेल ऑफ ऍटम. न्यूक्लिअर मॉडेल ऑफ ऍटम लक्षात ठेवा, विचारलं जाऊ शकतं. डाल्टन्स ऍटॉमिक मॉडेल याने काय सांगितलं होतं की ऍटम हा टायनी पार्ट आहे आणि इंडिव्हिजिबल पार्ट आहे. सगळ्यात पहिल्यांदा डाल्टनची थेअरी आलेली होती. ओके. त्यानंतर फर्मी काय म्हणे? फर्मी म्हणे की ऍटॉमिक मॉडेल त्याने डिस्क्राईब केलं ऑन द बेसिस ऑफ क्वांटम मेकॅनिकल थेअरी. क्वांटम मेकॅनिकल थेअरीच्या याच्यानंतर केला. आता हा बघा 75वा प्रश्न, टफ प्रश्न आहे ना. याच्यामध्ये तुमची कोणती ट्रिक कामा करते ना हे करते. अशा प्रश्नाचं जास्त एंटरटेन करायचं नाहीये. उत्तर याचं आहे ऑप्शन नंबर 2. ओके. याला जास्त एंटरटेन करू नका. असले प्रश्न खूप रेअर पोरांनाच सॉल्व्ह करता येतात. इव्हन तुम्हाला सांगतो हे प्रश्न सॉल्व्ह करणं म्हणजे रिस्क आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, जैविक नायट्रोजन फिक्सेशन दरम्यान नाय आता नायट्रोजन फिक्सेशन बद्दल प्रश्न विचारला आपल्याला. ड्युरिंग बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन नायट्रिफाइंग बॅक्टेरिया कन्वर्ट्स इंटू NH4 चे NO3 मध्ये. आता 2023 मध्ये नायट्रिफिकेशन कोणत्या शैवाळाद्वारे होतं हे विचारणार आहेत आपल्याला. आणि 2021 मध्ये नायट्रिफिकेशन कोणकोणत्या यासाठी होते ते आपल्याला विचारलेलं होतं त्यांनी. ऍझोटोबॅक्टेरिया वगैरे आपण डिस्कस केलेलं आहे. आता बघा याच्यामध्ये साप आणि त्या सापाचं वैशिष्ट्य काय असं विचारलंय. तर पायथन मोलोरुस हा काय आहे? पायथन मोलोरुस बिनविषारी. नाजा नाजा आहे न्यूरोटॉक्सिक. वायपर सरेली आहे हिप्नोटॉक्सिक. आणि ट्रायको बार्मिनास आहे अंधसाप. ठीक आहे, अंधसाप. उत्तर ए याचं करेक्ट उत्तर आहे. आता 78वा प्रश्न बघा,
ऑरिलियाच्या लार्वस स्टेजचा योग्य क्रम लावा. जर तुम्हाला माहित असेल, अभ्यास केलेला असेल तर वेल अँड गुड, नसेल तर एक ट्रिक आहे आणि परत सांगतो, ट्रिक ह्या 10 पैकी 7 वेळेसच कामा येतात. फ्लारुला 2 वेळेस पहिल्या नंबरला आहे, तर हे दोन ऑप्शन काटा. शेवटी बघा, इफिरा 2 वेळेस आलेला आहे. उत्तर ऑप्शन नंबर 1. ठीक आहे, ऑप्शन नंबर 1 इज द आन्सर. नेक्स्ट प्रश्न, खालीलपैकी कोणता प्राणी सरपटणाऱ्या प्राण्याच्या ग्रुपमध्ये येतो? सरपटणारा प्राणी मला बेंडूक काढून टाका. ए आणि डी कटलं तर हे कटलं, हे कटलं. आता राहिले बी आणि बी आणि सी. सी मध्ये सॅलमेंडल आहे, काढून टाका. ऑप्शन नंबर 1, फक्त बी इज द करेक्ट आन्सर. ओके. नेक्स्ट प्रश्न आहे, खारपान पट्ट्यातील शेतीतील सिंचनामुळे, आता त्यांनी काय म्हणले, पट्ट्यातील शेतीतील सिंचनामुळे पिकाच्या उत्पादनावर परिणाम होण्याची कारणे काय? आता त्यांनी कसं काय विचारलंय, पिकाच्या उत्पादनावरती विचारलंय आपल्याला, म्हणजे जमिनीच्या रिलेटेड असणार आहे. तर जमिनीच्या पोताच्या निकृष्ट दर्जामुळे आणि जमिनीच्या क्षारांच्या संचयामुळे. ठीक आहे, हे त्याचं उत्तर आहे. पिकाची वाढ खुंटण्यासाठी आणि पिकाच्या पिवळेपणामुळे हे चुकीचं आहे. ठीक आहे, आपल्याला त्यांनी विचारलं काय त्याच्यावरती पण लक्ष द्यायला पाहिजे. ओके, आता पाहूयात आपण प्रश्न. उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, ए आणि डी. पुढचा प्रश्न पाहूयात आता. आंतरिक कीड म्हणजे काय? हाऊ द ऑकरन्स ऑफ एंडेमिक पेस्ट इज डिफाइंड. तर एखाद्या वर्षातून वर्षानुवर्षे असणारी, एखाद्या प्रदेशात वर्षानुवर्षे असणारी, ऑकर्स इन द सेम एरिया आफ्टर इयर. पुढचा प्रश्न आता एक्झामिनरचा एव्हरग्रीन प्रश्न आहे. हर वर्षी आपल्याला हा प्रश्न विचारतात ते, ज्या झाडाची बी उघडी असते ती झाड कोणत्या गटात? जिम मध्ये मुलगा गेला, शर्ट काढून व्यायाम करायला लागला. जिम्नोस्पर्म याचं उत्तर आहे. अँजिओस्पर्म काय आहे? तर ज्या झाडाला बिया येतात, फुले येतात, फळे येतात, उदाहरणार्थ आंबा. टॅचिफोय टॅचिओफायटा काय आहे? टॅचिओफायटा आहे व्हेस्क्युलर टिश्यू असतात याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये बघा, इन्क्लुड्स पेट्रिडोफायटा, पेट्रिडोफायटस आणि जिम्नोस्पर्म्स. आणि क्रिप्टोगॅम्स काय आहे? तर क्रिप्टोगॅम्स सीड्स नॉट फॉर्म म्हणजे काय आहे? हे सेक्शुअल रिप्रोडक्शन आहे, ज्याच्यामध्ये कोणकोणते इन्क्लूड होतात तर ब्रायोफायटा, पेट्रोडोफायटा, जिम्नोस्पर्म्स वगैरे. ब्रायोफायटा आपल्याला माहित आहे काय आहे? उभयचर वनस्पती आहे, म्हणजे उभयचर वनस्पतीचा ग्रुप आहे. नेक्स्ट प्रश्न, खालीलपैकी कोणता विषाणू एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे संक्रमित सुई किंवा असुरक्षित लैंगिक संबंधामुळे पसरतो? आता बघा, तुम्हाला माहित असेल तर वेल अँड गुड, नसेल तर बघा 3 आणि 4 सारख्याच प्रमाणात दिलेले आहेत, अ आणि ब एवढंच फरक आहे. ओके, उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. पण इझी प्रश्न आहे हा, आपल्याला यायलाच पाहिजे. डेंग्यू विषाणू आपण लहानपणापासून बघितलंय, एडस इजिप्ती आणि एडस अल्बो पिक्टस. ठीक आहे, आणि रोटा व्हायरसमुळे डायरिया होतं. व्हिटॅमिन ए मुळे यकृताला दाह होतो. सॉरी, हेपेटायटिस अ मुळे. कोणत्या शास्त्रज्ञाने देवी रोगावरील लसीचा शोध लावला? तर देवी ह्या लसीचा शोध लावलेला आहे एडवर्ड जेन्नर. लुई पाश्चर यांनी रेबीज वरती व्हॅक्सिन काढलेली आहे आणि पाश्चरायझेशन प्रोसेस पण त्यांनी सांगितलेली आहे. अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी पेनिसिलिनचा शोध लावला आणि पेनिसिलिनचा शोध 1928 मध्ये त्यांनी लावला होता. पेनिसिलिनमुळे बॅक्टेरियाची वाढ काय होऊ लागली? थांबण्यास मदत होऊ लागली. जीवाणूंची वाढ थांबण्यास मदत होऊ लागली. सेल सेल्मन वॉक्समन, त्यानंतर अल्बर्ट आणि एलिझाबेथ या तिघांनी मिळून 1943 मध्ये स्ट्रॅप्टोमायसिनचा शोध लावलेला आहे. ठीक आहे, ट्रॅप्सोमायसिनचा शोध लावलेला आहे. आजचा शेवटचा प्रश्न बघा, निर्जंतुकीकरण करण्यासाठी खालीलपैकी कोणाचा वापर होतो? तर निर्जंतुकीकरण करण्यासाठी वापर होतो अतिनील प्रकाशाचा. ठीक आहे, आता ऑक्टोक्लेव्ह काय आहे? तर लक्षात ठेवा, चार्ल्स चेंबरलँड यांनी ऑक्टोक्लेव्ह याची इन्व्हेन्शन केलेलं आहे. बघा, पहिल्यांदा काय होतं, शस्त्रक्रिया आणि प्रयोगशाळेतील जे उपकरण होते ना, त्याला निर्जंतुकीकरणासाठी ऑक्टोक्लेव्ह याचा वापर केला जायचा. आणि याच्यात काय करायचे, ते स्टीमचा वापर करून निर्जंतुकीकरण करायचे. ओके, डिसइन्फेक्ट करायचे ते. आणि त्याच्यानंतर आहे इन्फ्रारेड किरण. इन्फ्रारेड किरण म्हणजे इन्फ्रारेड लाईट्स रिमोट कंट्रोल मध्ये वापरतात. थर्मल इमेजिंग कॅमेरामध्ये वापरतात. त्यानंतर आहे सोडियम कार्बोनेट. सोडियम कार्बोनेट ज्याला वॉशिंग सोडा पण म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? वॉशिंग सोडा पण म्हटलं जातं.
तर ठीक आहे मित्रांनो, आज इथेच थांबूयात. आता भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला काही डाऊट्स असतील, काही सजेशन द्यायचे असेल तर मला प्लीज कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. थँक्स फॉर वॉचिंग. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. जय हिंद. टेक केअर.